हे नक्की काय झालं हे तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्यावरती समजेलच. सो स्टे ट्यून. दिवस 8वा पुणे ते लेह लडाख ट्रिपचा. आता आम्ही नुब्रा व्हॅलीतून पँगॉंगच्या दिशेला निघालेलो आहे. मित्रांनो, पहिले 6-7 दिवस तुम्ही निसर्ग सौंदर्य पाहिलेले आहे आणि अजून आता पँगॉंग, हेनले ह्या गावात आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणी सुद्धा निसर्ग सौंदर्य पाहणार आहोत. हे अद्भुत असं आहे, खरंच बघायला इथं आलं पाहिजे अशा पद्धतीने आहे. तर चला, आपण निघालोय पँगॉंग लेककडं आणि पँगॉंग लेक हा 230 किलोमीटर अंतर आहे. आता वाजलेले 7. साधारण आम्हाला गुगलवरती 2 दाखवत आहे, 2 वाजेपर्यंत. पण मध्यभागी आम्ही थांबलो की जवळजवळ 1-1.5 तास परत वाढतो. परंतु असू द्या, कारण की हा निसर्ग पुनश्च पाहायला मिळणार नाही, त्यामुळे आम्ही निसर्गाचा पूर्ण आनंद घेत आहे. तर चला, बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. पुढे शोक रिवर व्ह्यू पॉईंट होता. इथे थोड्या वेळ थांबलो आम्ही, फोटोज वगैरे क्लिक केले. ह्यावरनं शोक जी रिवर आहे त्याचं कसं रिवर वगैरे फ्लो पाण्याचं आहे ते दिसतं. सध्या थोडा पाऊस कमी असल्यामुळे पाणी थोडं कमीच होतं, पण पावसाळ्यामध्ये तर खूपच असेल. त्यानंतर एक गोष्ट जी खूप एक्साईट करते हे म्हणजे हे कलरचे जे फ्लॅग्स आहेत, काय भारी दिसतात. हे एकदम त्यांना पाहून असं पॉझिटिव्हिटी येते फ्लॅगचे ते कलर्स. मित्रांनो, श्लोक रिव्हर मधून मध्यभागी रस्ता आहे आणि या रस्त्यातून आम्ही चाललेलो आहे. साधारण 10 ते 15 किलोमीटरचा रस्ता असेल हा. एकदम सुंदर रस्ता आहे. साईडला श्लोक रिव्हर व्हॅली, श्लोक रिव्हर आणि समोर हा हिमालयन पर्वत, बर्फाचित. एकदम सुंदर वातावरण आहे. परत हा मित्रांनो, पँगॉंग लेकच्या दिशेला जाताना नुब्रापासून साधारण 30 ते 40 किलोमीटर अंतरावर अगम म्हणून हे ठिकाण आहे. या ठिकाणी नाश्त्याला थांबलेलो आहे. शेजारी मोठी श्लोक नदी वाहते पलीकडच्या बाजूला आणि नजारा एक नंबर आहे. सो पुढे जाऊन ट्रॅफिक झालं होतं बिकॉज इथे एक 5-5 मिनटानंतर थोडंसं लँडस्लाईड होत होतं आणि सर्वजण घाबरलेलेच होते. म्हणजे हिंमत तर कोणी करत नव्हतं की कोणाची गाडी पहिली जाईल. जे पुढे टेम्पो ट्रॅव्हलर आहेत त्यांनी थोडीशी हिंमत केली पुढे गाडी घेण्यासाठी, पण अचानक त्यांनी जाण्याच्या आधीच एक लँडस्लाईड झालं, ते तुम्हाला आता दिसेलच. अशा सिच्युएशन्समध्ये थोडं ओव्हर कॉन्फिडन्स कमी दाखवता, थोडं पेशन्सनी वेट केलं इज ऑलवेज बेटर. आणि 5 to 10 मिनिट्स नंतर हे लँडस्लाईड थोडं शांत झाल्यावरती सर्व जे ट्रॅव्हलर्स आहेत त्यांनी डर के आगे जीत आहे असं मनात ठरवून सगळ्यांनी आपली कार स्टार्ट केली. सो सर्वांचं नशीब चांगलं असल्यामुळे त्या टायमिंगला तर लँडस्लाईड झाली नाही. आता गॉड नोज आमच्या मागणं जे आलेत त्यांनी काय फेस केलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी ह्या ट्रिपमध्ये आहे ते म्हणजे एक एक्सपिरियन्स ड्रायव्हर, आणि एक्सपिरियन्स म्हणण्यापेक्षा कॉन्फिडंट ड्रायव्हर, की काही सिच्युएशन आली तरी त्या माणसानी स्वतःचा कॉन्फिडन्स डाऊन नाही केला पाहिजे. नुब्रा व्हॅली ते आता पँगॉंगला जात असताना जागोजागी असे थोडे लँडस्लाईड झालेले दिसत आहेत. रात्री पाऊस झालेला होता त्यामुळे थोडं ते पडलेले आहेत, पण काय तसं काळजी करायचं काही कारण नाही. अर्चना, थ्रिलिंग काय असतं ते आता रस्त्याचं कळालं असेल. तुला कसं वाटलं आता? आता खूप खराब वाटलं. आणि लँडस्लाईड झाले आमच्या समोरच. आमची गाडी अडकली होती पण आम्ही काढली पटकन कशी तरी. आता हळूहळू होतंय लँडस्लाईड, त्याच्यामुळे आता भीतीच वाटते की पुढं कसा रोड येईल काय माहिती. रोड खूप कच्चा आहे, खूप एका साईडला दरी आणि एका साईडला तो कोसळणारा डोंगर. अशा सिच्युएशन मध्ये फसलो होतो आम्ही, पण निघालोय आता. आता तुला मी गाडी चालवतोय त्याचा विश्वास आहे का नाही? म्हणून तर तुम्हाला चालवायला दिली ना. तर तुला कसं वाटतंय?
आज मला कळालं की एक छोटासा दगड हल्ला तरी किती मोठी गोष्ट होऊ शकते. इथे छोटासा जरी स्टोन हल्ला ना तर पूर्ण लँडस्लाईड होतीये आणि खूप डेंजर वाटतंय. तर लोक अजून सीझन जर पाऊस पडण्याच्या टायमिंगला आल्यावरती ते त्यांची तर परिस्थिती कशी होईल गॉड नोस. आदित्य तुला कसं वाटलंय? माझं फक्त एवढं सगळ्यांना सजेशन आहे की पावसाळ्याच्या पिरियडमध्ये ट्रॅव्हल करायचं शक्यतो टाळा. आणि बाकी देव आहे आपल्यासोबत, तर काही घाबरायची गरज नाही. प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. व्हेजिटेरियन लोक घेऊन चालले. हा, मला आणि पप्पांना तर काही भीती वाटत नाही, कारण की आमच्यासोबत 2 व्हेजिटेरियन लोक आहेत, त्यांचे पुण्य खूप जास्त आहे, तर आम्हाला काही टेन्शन येणार नाहीये. आम्ही फुल नॉनव्हेज आहे, आम्ही काही सुट्टी देत नाही, पण आमच्याबरोबर व्हेजिटेरियन असल्यामुळं त्यांचं पुण्य आम्हाला मिळतं हे म्हणायचं, बाकी काही नाही. आम्ही ट्रिप मध्ये त्यांना त्यामुळेच गाडीत घेतलं. मित्रांनो, हे आहे थ्रिलिंग खरं ह्या ट्रिपचं. आणि आज खरा आमचा थ्रिलिंगचा दिवस चालू आहे. आजूबाजूला चहूबाजूला डोंगरच डोंगर आणि त्यात आम्ही गाडी चालवतोय. लद्दाखला गेल्यावरती आपल्याला व्हरायटी ऑफ माउंटन्स बघायला मिळतात. तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिले असतील की काही एकदम हातात घेतल्यावरती माती होती असे पण डोंगर आहेत, काही एकदम आपल्या महाराष्ट्रासारखे सुद्धा दिसणारे आहेत. आणि हे जे आज आम्ही जे ट्रॅव्हल केले हे पूर्ण लँडस्लाईडचेच माउंटन्स होते की थोडासा पाऊस आला किंवा थोडासा त्यांना हादरा बसला, काही पक्ष्यांनी जरी तिथले एक छोटासा स्लाईड जे स्टोन आहे तो जरी हलवला तरी पण लँडस्लाईड होतं इथे. लँडस्लाईड पण होत असतं आणि गाडी एकदम सावकाश चालवायची असते. ड्रायव्हरने नेहमी संतुलन व्यवस्थित ठेवायचं. ड्रायव्हरचं महत्त्वाचं संतुलन आहे. गाडीतल्यांचा कसा भीती कमी होईल अशा पद्धतीने गाडी चालवायची, घाई करायची नाही, शांततेत गाडी चालवायची. इथं हे जे समोरनं आले हे सगळे बायकर्स होते. मोस्टली आपण लद्दाखला गेल्यावरती आपल्याला दिसतंच की पूर्ण खूप सारे असे ग्रुप्स येतात जे बायकर्स कम्युनिटीला सपोर्ट करतात. इथनं आपण आपली स्वतःची बाईकसुद्धा नेऊ शकतो किंवा मग श्रीनगरमध्ये गेल्यावरती आपल्याला तिथे बाईक असं अलॉट होती. आणि खरंच ह्यांना मानलं पाहिजे आपण की हे एवढं रिस्क घेतात आहेत, एवढं ट्रॅव्हल करतात आहेत बाईकवरती. काही तर सोलो ट्रॅव्हलर्ससुद्धा आहेत. मीन्स खरंच रिस्क खूप आहे, पण हॅट्स ऑफ त्यांच्यासाठी जे खरंच एवढे डेडिकेटेड आहेत त्यांच्या ट्रॅव्हलच्या पॅशनबद्दल. हे तर डोंगर जे तुम्हाला दिसतात हे तर पूर्ण मातीचे होते आणि आम्ही हेच होप करत होतो की पाऊस नाही पडावा, कारण पाऊस पडलं ओलं झालं आहे तर हे सगळं खाली ढासळू शकतं. इथे खूप असे लेफ्ट टू राईट कनेक्शन्स करण्यासाठी छोटे छोटे ब्रिजेस बनवलेले आहेत. फक्त काळजी घेण्याचे एकच की तिथे बोर्डवरती सुद्धा लिहिलेलं असतं की ॲट अ टाईम 1 व्हेकल जाणार, एका वेळेस एकच गाडी जाणार, कारण मे बी त्यांना पण वाटत असेल की खूप रश नको त्या ब्रिजेसवरती, थोडंसं रिस्की तर आहेच. इथे वातावरणाचं तर काही सांगू शकत नाही आपण, कारण आत्ता उन्हासारखं दिसलं आणि थोड्या वेळाने पावसासारखं होतं. सो असं चिल राहण्यात तर काही मतलब नाही आहे. नाहीतर मग आपण असं फोटो वगैरे काढत खूप बसतो आणि अचानक पावसाचं वातावरण झाल्यावरती मग टेन्शन येतं. मागचे 6-7 दिवस आम्ही असा रोड तर एक्सपिरियन्स केलंच नव्हतं आणि आज मॅक्झिमम 70 to 60% रोड असाच कच्चा रोड होता. आणि खूप म्हणजे टायर प्रेशर्स पण फ्लक्च्युएट होत होते, वेदरमुळे होते. आम्ही आधी थोडं टेन्शन घेतलं होतं की टायर प्रेशर तर एकदम बरोबर सगळी हवा वगैरे होती, मग हे असं का होतं आहे. नंतर तिथे खूप लोकांच्या एक्सपिरियन्सवरनं आम्हाला विचारून समजलं की ते होत राहतं. सो कोणी टेन्शन घेण्याचं काही कारण नाही आहे. आणि दुसरं म्हणजे ॲटोमॅटिक गाड्यांना थोडा प्रॉब्लेमच येतो रोडचा, किंवा मग जे आपण चढ वगैरे पुढे जाऊन चढणार आहोत.
सध्या आम्ही एकदम पावसाळ्याच्या स्टार्टिंगला आलो होतो, सो इथे असं पाणी खूप सारं जास्त नव्हतंच. पण इथल्या खूप साऱ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की जर आपण थोडासा सीझन अजून पीकवरती गेला, पाऊस चालू झाला, तर हे एकदम असं नदीसारखं वाहतं आणि मग त्या टायमिंगला इथनं गाड्या क्रॉस करणं खूप डिफिकल्ट होतं. पण काही ट्रॅव्हलर्स तर आहेत, त्यांना ऑफ रोडिंग करणं खूप आवडतं, सो ते लोक त्या टायमिंगला येतात हे एक्सपिरियन्स करण्यासाठी. तुम्ही पाहत आहात की आम्ही खूप ट्राय केले की कॅमेरा आपण स्टेबल धरायचा, व्ह्यू नीट दिसला पाहिजे, पण रोड किती प्रचंड खराब असेल की कॅमेरा आम्ही स्टेबल धरला तरी तो खूप वायबल होतोय. आम्हाला सकाळी निघतानाच लोकल्सनी सांगितलं होतं की पाऊस थोडा स्टार्ट होण्याच्या आधीच सकाळी सकाळी लवकर निघा तुम्ही, नाहीतर वरती पाऊस झाल्यावरती हे जे छोटे छोटे स्ट्रीम्स आहेत तिथे खूप सारं पाणी वाढतं. सो होपफुली आम्ही लवकरच आलो होतो, त्याच्यामुळे आम्ही काय असे क्रायसिस फेस नाही केले तिथे आणि सेफली पोचलो आम्ही. हा रोड पाहून मला तरी आत्ता आठवलं की तो एक शॉट आहे 3 इडियट्समध्ये की फरहान गाडीच्या विंडोमधनं असं बाहेर हे करतो आणि अशीच एक ब्रिज येतो पुढे. तर आय डोंट नो तुम्हाला पण ते रिलेटेबल वाटतंय का नाही, पण मला तरी वाटतंय. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे 6 किलोमीटर अलीकडं पँगॉंग लेकच्या. त्यामुळं एक 5-6 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर लेकला आम्ही पोहोचणार आहोत आणि आता तेथील नजारा तुम्हाला दाखवणार आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता पँगॉंग लेकचा फर्स्ट व्ह्यू. या ठिकाणी महाराजांचा पुतळा सुद्धा आहे. मित्रांनो, पँगॉंगच्या अलीकडं लुंगपूर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण पुतळा आहे घोड्यावरचा. महाराज दिसले आणि आपण नतमस्तक झालो नाही असं कधी होऊच शकत नाही. सो आम्ही तिथे दर्शन घेण्यासाठी उतरलो. अशा प्रकारे आम्ही 8व्या दिवशी आज पँगॉंग लेकला आलेलो आहे आणि विशेष म्हणजे आमचा थकवा आता पूर्ण गेलेला आहे, कारण की आपल्या देशाची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान तसेच देशाचा पण अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि तो पाहूनच आमचा सर्व थकवा दूर झालेला आहे. प्रवासातला इतका आनंद झाला आम्हाला, खरंच आमच्या छाती पण अभिमानाने फुगलेली आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपले महाराष्ट्रातले मुंबईतले बाईक रायडर्स भेटलेले आहेत. यांचं वय किती असेल यांनाच विचारा आणि हेच यांची माहिती सांगितली. 62 आहेत आणि डोंबिवलीहून आलोय. हे डोंबिवली. मी मुलुंडवरून 50 वय आहे माझं आता. आम्ही लहान आहोत. आणि गाडी कोणती आणली तुम्ही? मी माझी सुझुकी बर्गमॅन आहे. ती 1 लाख किलोमीटर मी चालून झालोय आणि सोलो राईड्स करतो मी. आपलं युट्यूब चॅनल आहे नितीन पास्टे ओके. आणि हे माझे सबस्क्रायबर आहेत, हे फॉलोअर्स आहेत. माझं पण युट्यूब चॅनल आहे संजय उंद्रे. मी प्रत्येक बात. दिवसाचं टाकलेलं आहे. मी माझ्या फक्त प्रत्येक दिवसाचा प्रवास टाकलेला आहे. आवर्जून तुम्ही बघा संजय उंद्रे. नक्की नक्की. आणि अशीच आपली मराठी माणसं भेटलं ना अजून आपल्याला छान वाटतं. असं वाटत नाही की आता आपण कारगिलला पँगॉंगला आहे. असं वाटतं महाराष्ट्रात. कारगिलला गेलात ना, पूर्ण मराठा रेजिमेंट, सातारा, सोलापूर, सांगली सगळे तिथलेच आर्मीचे. असं ना. हा, सगळे तिकड. मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही पँगॉंगच्या लेक जवळ आलेलो आहे आणि आमचा हा प्रवास पूर्ण झालेला आहे. पहिला अर्धा. ॲक्च्युली माणूस कितीही मोठा असला तरी मन हे त्याचं हे स्वच्छंदी बालनेच असतं. इथं समोर या ठिकाणी 3 इडियट पिक्चरमुळं फेमस झालेला लेक आणि त्या ठिकाणी 3 इडियटमधले काही शॉर्ट स्कूटरवरचे, बैठक गॅलरवरचे आहेत. लोक आवर्जून शूटिंग करतात आणि या ठिकाणी मनमुराद आनंद घेतात. माणसाचं मन हे लहान बालपणात जातं आणि या ठिकाणी आता मी लेकजवळ आलो आणि इथे एक मी पुशअप मारणार आहे. ओके. ओके. थंडगार पाणी.
सो पँगॉंग लेक तर खारं पाण्याचं तळं आहे, पण मला तरी असं वाटतं की खाऱ्या पाण्याचं नसतं ना, तर लोकांनी ह्यालासुद्धा बाटलीमध्ये कैद करून ठेवलं असतं. सो ह्याचं जे खारं नेचर आहे हेच त्याच्यासाठी खूप मोठं वरदान आहे, कारण असं वाटतं घरी घेऊन यावं इथलं पाणी. 3 इडियट पिक्चरमुळे फेमस झालेला पँगॉंग लेक तुम्ही पाहताय. आणि या ठिकाणी त्या चित्रपटात काही सीन वापरले होते, त्याचे स्कूटर वगैरे ह्या ठेवलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपण शूट करू शकतो. तर हे आहे पँगॉंग लेक, लेह लद्दाखमधील 12 ते 13,000 फूट उंचीवरचं खाऱ्या पाण्याचं तळं. पँगॉंगला जाऊन जर सिग्नेचर पोजेस आणि व्हिडिओज नाही केलं तर क्याही मतलब था ट्रिप का. आणि आता आमचे रिअल लाईफ रॅन्चो जे सगळ्या सिच्युएशन्सला ऑल इज वेल म्हणून फेस करतात. मित्रांनो, पँगॉंग लेकला आलेलं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हे कॉटेजेस वगैरे मिळतात. कॉटेजेस हे जास्त महाग पण नाही आहेत. एका कॉटेजेसमध्ये 2 माणसं ते प्रिफर करतात की तुम्ही तिथं राहा. 2 माणसांचं रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता असा 2,000 रुपयामध्ये राहणं आणि डिनर आणि जेवण, डिनर आणि नाश्ता अशा पद्धतीने आहे. मी तुम्हाला आता कॉटेजेस दाखवतो. हे असे कॉटेजेस आहेत, जास्त काही महागाई नाही आहे, मापातच आहे. 2,500-3,000 रुपये सांगतात, पण नंतर शेवट 2,000 रुपयामध्ये 2 माणसांचं डिनर, नाश्ता आणि सकाळ अशा पद्धतीने आहे. वॉशरूम वगैरे असे लाकडीच आहेत. अशा पद्धतीने आहेत कॉटेजेस. वातावरण एकदम सुरेख आहे. बर्फाचा डोंगर. आज समोर दिसतोय ही चायना बॉर्डर आहे असं इकडचे लोक सांगतायत. लोकल्सनी आम्हाला सांगितलं होतं की 5च्या आधी एकदा परत तुम्ही पँगॉंग बघून या, कारण 5ला प्रचंड थंडी वाढते नंतर आणि तुम्ही रूमच्या बाहेरसुद्धा येणार नाही. आत्ता तुम्हाला पाहूनच संध्याकाळ वाटत असेल, पण इथे तेव्हा 2 ते 3 वाजले होते. पँगॉंग लेकचं एक वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओत सुद्धा दिसत असेल की ब्लूचे खूप सारे वेगळे शेड आपल्याला पाण्याचे दिसतात आहेत. तिथे जसं जसं तुमचं सनलाईट पडेल ना तसं तसं पाण्याचा रंग हा बदलतो आणि वेगळे शेड्स दिसतात आपल्याला. आता मी जेवण करायला बसलोय. जेवण एकदम सुंदर आहे. मिक्स व्हेज आहे, डाळ आहे, पापड, रोटी आणि भात. मित्रांनो, इथं आणलेलं आहे. फार थंडी आहे. म्हणजे बाहेर दूर निघतंय वाटतं. बाहेर जाता येत नाही. माझ्या अंदाजाने मायनसवर असेल. आत्ता वाजलेले 4 ते 5 वाजलेले आहेत. अजून संध्याकाळी अजून थंडी वाढेल. आणि याच्या पुढचं अजून तुम्हाला सांगतो, उद्या आम्ही हनले म्हणून एक जे गाव आहे त्या ठिकाणी बुकिंग आम्हाला मिळत नव्हतं. कमीत कमी आम्ही 50 फोन केले, तेव्हा आता आम्हाला बुकिंग मिळालं. त्यामुळं पँगॉंग लेकला जर भरपूर रूम आहेत. पँगॉंग लेकला होमस्टे मिळतो, पण हॅनलेला जायचं असेल तर अगोदरच बुकिंग करा. आजचा ब्लॉग इथंच संपवतो. चला, सगळे पॅक होऊन बसलेत बघ. बेबी उद्या आंघोळ स्किप करावी लागेल असं मला तरी वाटते. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. माझं तर खूप जास्त थंडी आहे इथं. आणि जी रूम आपण घेतली ती इथली तसं पाहिलं तर बेस्ट रूमच म्हणावी, कारण की याला डबल डोर आहे. बाहेर एक दरवाजा आणि परत आतमध्ये आलो पॅसेज, परत त्याच्या आतमध्ये अजून एक डोर आणि त्याच्या आतमध्ये रूम. त्याच्यामुळे रूम थोडीशी हिटेड राहते चांगली. पण लेह लद्दाख ही ट्रिप केलीच पाहिजे. खरंच अनुभव चांगला आहे. निसर्ग सौंदर्य एवढं चांगलं आहे, म्हणजे हा अनुभव कुणी मिस करू नका. अवश्य आयुष्यात एकदा लेह लद्दाखच्या ट्रिपला या. ऍडव्हेंचर आहे. आजचा तर प्रवास एवढा खतरनाक होता. जवळजवळ 30-35 किलोमीटर आम्ही नदीच्या पात्रातून आलो आणि काही ठिकाणी लँड स्लाईड होत होत्या.
तर थोडं भीतीचं होतं, पण एवढं पण नव्हतं, कारण आजूबाजूचे भरपूर लोक किंवा आतापर्यंत आम्ही रोड बघितले BRO, मला तर असं वाटतं या BROलाच आपल्या भारतातले रस्ते करायला दिले पाहिजे. असे रोड यांनी हे करतायत. अतिशय दुर्गम भागात BRO रस्ते चांगल्या क्वालिटीचे करतायत. भारतामध्ये रस्त्याची क्वालिटी फार खराब आहे, पण BROला जर रस्त्याचं काम दिलं तर खरंच 100 वर्षे रस्ते टिकतील याची गॅरंटी मला आलेली आहे. मग मी काय बोलतो मला बोलायचे कपड्यांबद्दल. येताना कुठेही फॅशनेबल कपडे आणू नका. आम्ही एवढे कपडे आणलेत पण आमची घालायची काही इच्छा नाहीये. आम्ही असे जादू बनून राहिले. आजचा ब्लॉग इथंच एंड करू. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय 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 करा सगळ्यांना. बाय बाय. बाई